2.25 लाख लाडक्या बहिणींचा 3,000 रुपयांचा हप्ता ई-केवायसीमुळे रखडलाय। ज्या महिलांची पडताळणी प्रलंबित आहे त्यांना आता मार्च महिन्यात एकत्रित 3 हप्ते मिळण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अतिशय लोकप्रिय झालेली आहे। 1.5 कोटी माझ्या महिला बहिणींनी त्यापैकी आज 33 लाख बहिणींच्या खात्यामध्ये 990 कोटी रुपये आज जमा झालेले आहेत। पूर्णपणे रक्कम त्याच्यामध्ये टाकली। आता उद्याही पैसे जमा होतील। 17 तारखेला प्रमुख कार्यक्रम आहे हा आणि त्याच्यामध्ये जे पात्र आहेत बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये 2 हप्ते इन्स्टॉलमेंट 3,000 रुपये जमा होतील। कारण आम्ही जे बोलतो ते करतो, म्हणून या माझ्या लाडक्या बहिणींना एक त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या परिवाराला एक आधार देण्याचं काम आमच्या सरकारने केलं आणि ते या ठिकाणी यशस्वी होताना आपण पाहतो। ज्या ज्या बहिणीचे कागदपत्र त्याच्यामध्ये त्रुटी असेल, त्या अपात्र असतील, त्यांना त्यांचे कागदपत्र घेऊन त्यांचं व्हेरिफिकेशन केलं जाईल आणि त्यांनाही पात्र केलं जाईल। ही योजना जी आहे ही योजना फक्त 2-4 महिन्यासाठी नाही तर पूर्ण वर्षाचं 33,000 कोटी रुपयाची तरतूद आम्ही केलेली आहे आणि या पुढच्या 4-5 वर्षासाठी ही योजनेचे पैसे जे आहेत, जे लागणारे पैसे हे सरकारने त्याचाही बंदोबस्त करून ठेवलेला आहे, त्याची तरतूद करून ठेवली आहे। त्यामुळे विरोधकांनी काळजी करण्याची आवश्यकता नाही। हे आम्ही देणारे आहोत, घेणारे नाही। विरोधक घेणारे आहेत, त्यांच्याकडे लेना बँक आहे, आमच्याकडे देना बँक आहे। मेरी लाडली बहन योजना जो अतिशय पॉपुलर हुई है और हर ज़िले में, हर तहसील में, पूरे राज्य में हमारे बहनों के खाते में 33 लाख बहनों के खाते में 990 करोड़ रुपया आज जमा हो गए और ये हमारा 990 करोड़ रुपया हमारे बहनों के खाते में जमा हुआ है। ये बहुत खुशी की बात है। हमारी सभी बहनें जल्लोष मना रही, आनंदोत्सव मना रही है। हमारे बहनों के खातों में 2 किस्त जमा हो जाएंगे। अभी 17 तारीख को जो बची हुई हमारी बहना है उनके खाते में सब पैसे जमा हो जाएंगे और उनको इसका फ़ायदा मिलेगा।